नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ॲग्रीसखा सुमीर आणि माझ्या ॲग्रीसखा या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे, त्याच्यात भरपूर फुटवे कसे येईल, वाढ कशी होईल। आणि आज आपल्याला पाहायचं आहे की फुलधारणीसाठी आपल्याला भरपूर फुलधारणीसाठी आपल्याला काय करायचं आहे। इथे मी शेतावर आहे, सध्या इकट दुकट फुल आपल्याला दिसत आहे। जेमतेम जेव्हा हरभरा 40 ते 45 किंवा 35 ते 45 या दिवसाच्या दरम्यान जेव्हा असतो हरभरा, तेव्हा आपल्याला इकट दुकट फुलं नक्की दिसतात। मध्यम जे हलकी जमीन आहे तेव्हा तर 40 दिवसाचा हरभरा झाला की दिसतेच, तिथे ओलिताला थोडा वेळ लागते। तर इथे हरभरा पाहू शकता तुम्ही, आपले फुटवे जबरदस्त असे फुटवे आलेले आहे हरभऱ्याला। भरगच असा दाट दिसत आहे, आपल्याला फुटवे भरपूर दिसत आणि त्याचसोबत एक सिंगल फूल आपल्याला दिसत आहे। जेमतेम हा हरभरा 40 दिवसाचा झालेला आहे। इथे फूल पाहू शकता, तळण याला व्यवस्थित दिलेले आहे आणि त्याप्रमाणे फुलधारणी सुद्धा छान आहे। आता या वेळेस आपल्याला फुलधारणी करिता कोणते आपल्याला टॉनिक घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक आता घ्यायचे आपल्याला, चांगले बुरशीनाशक। मागच्या पहिल्या फवारणीत तर मी साधेच सांगितले, आता आपल्याला चांगले घ्यायचे आहे। म्हणजे प्रिकॉशन जे म्हणतो आपण, प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे पुढे जर ओल पडली किंवा अजून काही झालं तर आपल्याला हरभरा बुरशीमुळे मेला नाही पाहिजे किंवा नुकसान नाही झाला पाहिजे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं आणि त्याच्यानंतर वेळ आहे अळीची। अळी याच वेळेस येते, तर आपल्याला कोणतं अळीनाशक घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहू की फुलधारणी भरपूर झाली पाहिजे, याकरिता आपल्याला काय करायचं आहे। तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, खताचं नियोजन जर तुम्ही खूप छान केलं असेल आणि या पहिल्या फवारणीत फुटवे वगैरे भरपूर आले असेल तर हमखास आपल्याला फुले खूप चांगले येतील। आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त काय करा, जर तुमची जमीन ओलीची असेल, भरपूर चांगली असेल, मस्त असेल किंवा मध्यम असेल, पाण्याची व्यवस्था वगैरे असेल, तर तुम्ही फक्त त्याच्यात नायट्रोबेन्झिन 20% कोणत्याही कंपनीचं द्या, कोणत्याही कंपनीचं नायट्रोबेन्झिन 20% द्या। देवी क्रॉप सायन्सचं फ्लॉवर म्हणून येते, सांगायचं झाल्यास ते देऊ शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून आपल्याला फुलधारणी तर पाहिजे, त्याच्यासोबत अजून इतरही पोषक अन्नद्रव्य पाहिजे, सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिजे। टाटा बहार घ्या शेतकरी मित्रांनो, 15 लिटरला 30 ml, जास्त घेऊ शकता 20 लिटरला 50 ml, याप्रमाणे घ्या। त्याच्यात खूप सारे घटक आहे, फुलधारणी तर होतेच त्याच्यात, आणि त्याच्यात इतरही पोषक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे झाडांकरिता उपयोगी ठरते। हरभरा आहे शेतकरी मित्रांनो, कोणतं मोठं पीक नाही आहे आपलं, कॉटन वगैरे नाही आहे, तर याच्यासाठी हे टाटा बहार खूप आहे। अजून त्यापेक्षा जास्त रिझल्ट पाहिजे तर फंटॅक घेऊ शकता, तेही चांगलं आहे। आणि त्याच्यानंतर अजूनही चांगलं पाहिजे तुम्हाला तर गोदरेजचं डबल घ्या सरळ। आता गोदरेजचं डबल तुम्ही फ्लावरिंग स्टेजवर सुद्धा घेऊ शकता किंवा फ्लावरिंगच्या नंतर दाना भरण्यासाठी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अळीनाशक कोणतं घ्यायचं आहे। तर अळीनाशकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बॅराझाईड घ्या, अदामा कंपनीचा बॅराझाईड आहे। आता याच्यात इमामेक्टिन प्लस न्यूवेरलॉन आहे, ते घेऊ शकता। 15 लिटरला 30 ml, 20 लिटरला 50 ml। अळीचं चांगल्या प्रकारे नियोजन याच्यात होते, अळीचा नायनाट करण्यासाठी खूप छान आहे। याच्यापूर्वी तुम्ही इमामेक्टिन पहिल्या फवारणी घेतलं असेल, आणि याच्यासोबत जे इमामेक्टिनसोबत न्यूवेरलॉन आहे तो घटक खूप छान आहे। खूप साऱ्या कंपन्यांच्या बरेचसे जे अळीनाशक सध्या तयार होत आहे त्याच्यात न्यूवेरलॉन हा घटक आपल्याला दिसतो शेतकरी मित्रांनो। तर बॅराझाईड घ्या, खूप चांगला आहे, रिझल्टही खूप छान आहे। हे जरा अळीनाशक। आणि त्याच्यानंतर आता बुरशीनाशक काय घ्यायचं आहे, तर बुरशीनाशक आपल्याला टाटाचा मास्टर घ्यायचा आहे। आता हे सांगतो मी की बुरशी जर तुम्हाला दिसत असेल, कुठे कुठे दिसत असेल, या शेतात ट्रायकोडर्मा PSB याची ट्रीटमेंट केली होती। 200 लिटर ड्रममध्ये ताक वगैरे टाकलं होतं आणि ट्रायकोडर्मा PSB वगैरे दिलं होतं, तर एकही झाड इथे मेलेलं दिसत नाही। माझ्या मागे पहा, संपूर्ण शेत पहा तुम्ही, हिरवगार आहे। मला अपेक्षा आहे की तुमचे शेत असंच हिरवगार असेल जर बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारे केली असेल तुम्ही। तर तुम्ही बुरशीनाशकामध्ये टाटाचा मास्टर घ्या, रेडोमिल गोल्ड घ्या, ते घेऊ शकता, किंवा थायफोनेट मिथाइल रोको घ्या शेतकरी मित्रांनो। पर लिटर
2 ग्रॅम प्रमाणे घेऊन घ्यायचे. बुरशीचा पुढे आपला हा 18 ते 25 दिवसापर्यंत हा आपल्याला बुरशीला नियंत्रित करते. तर शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे दुसऱ्या फवारणीचं नियोजन मी सांगितलेलं आहे. माझा उद्देश आहे कमीत कमी खर्च करून आपण उत्पादन जास्त आपलं झालं पाहिजे, म्हणजे काहीतरी वाचलं पाहिजे, हेच उद्देश आहे माझा. असं नाही की आपण खताचंही नियोजन करू, भरपूर बायोस्टिम्युलंट सुद्धा महागडे घेऊ, 4-4, 5-5 फवारण्या करू, मग आपलं हा बजेट जो आहे एकदम आउट होऊन जाते. शेतकरी मित्रांनो, जवळून पैसा जाते आपला. बाजाराचे रेट खूप तफावत होत आहे सध्या, तर असं नका करू. तर याप्रमाणे तुम्ही फवारणीचं नियोजन करा. दुसरी फवारणी. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.